माझं पहिलं कामच म्हणजे मला कामच डेप्यूट केलं आहे. माझं काम डेप्यूट केलं आहे समन्वयाचं. जिल्ह्यामधल्या, आता तुम्ही रत्नागिरी विचारलं तर रत्नागिरीच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमधला जास्तीत जास्त समन्वय वाढवणं आणि भविष्यामध्ये 2029ला बघा, पक्ष हा कधीही युतीत चालत नाही, सत्ता युतीत असते, निवडणुका युतीत होतात. पक्ष हा नेहमी 100% चालतो, पक्ष युतीत नाही चालत. त्यामुळे पक्ष संघटना ही काही युतीत नसते, ती प्रत्येकाची आपला पक्ष आहे. तो पक्ष 100%च वाढवायचा असतो, संघटना वाढवायची असते. ते काम माझी प्रायोरिटी आहे आणि हे करताना या सगळ्यातला समन्वय कसा साधला जाईल ही माझी प्रायोरिटी आहे. आणि 29ला या सगळ्यातना भारतीय जनता पक्ष आणि सगळी मंडळी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कसे निवडून आणता येतील हे माझं बाळानो काम आहे. नाही, पण आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात नेमकं काम काय करणार आहे? पक्षवाढीसाठी म्हणजे नेमकं काय करणार? पण मी सांगितलं समन्वय. मी राजापूरला गेलो, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, समन्वय केला, सुरू केलं काम. आता पुढचे 6 वर्ष ताई मला कामच आहे. समन्वयाने, नम्रपणाने जे जे चांगलं काम होईल ते करणार. हळूहळू संघटना वाढीचं काम करणार आणि ताई 100% भाजपा करणार. 2029ला भाजप स्वबळावर रत्नागिरी जिल्ह्यात लढेल ते माझं कामच नाही स्वबळावर लढा. मी सांगितलं ना, पार्टी ही 100%च काम करते, संघटना ही 100% असते. निवडणुकीच्या वेळेला नेते ठरवतात युतीत लढायचं का, महायुतीत लढायचं का, आणखीन कुठल्या युतीत लढायचं. ते माझं कामच नाही बाळानो, ते माझं काम नाही. माझं काम संघटना बळकट करणं, सरकारच्या सगळ्या योजना माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोचवणं आणि कोणी रंजला गांजला राहणार नाही. अंतिम माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या ज्या सगळ्या गोष्टी सरकारच्या सुविधा आहेत त्या पोचवण्यासाठी ही माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची एक ब्रिगेड तयार करणं. म्हणजे उद्या एखाद्या महिलेवरती जर एखाद्या विनयभंगाचा प्रयत्न झाला तर सरकार धावून येईल की नाही माहीत नाही, पोलीस येतील की नाही माहीत नाही, मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पहिला पोचला पाहिजे. हे सोडा, त्याने अशा प्रकारचा प्रसंग होऊच द्यायचं नाही. अशा प्रकारची दहशत, ताकद माझ्या कार्यकर्त्याची निर्माण व्हावी. माझा कार्यकर्ता हा स्वतःच गृहमंत्री असं समजून काम करावा. अशा प्रकारचं काम उभं करण्याची जबाबदारी बाळानो माझ्याकडे. हे खूप मोठं काम आहे, मला वाटतं ते मी करणार आहे. आपले कार्यकर्ते फार सौम्य, मग तुम्ही आक्रमक कशा प्रकारे करणार? मी पण सौम्यच आहे ताई. मी कुठे मी एवढा सौम्य आहे की ज्या राणेसाहेबांच्या विरोधात निवडणूक लढलो सौम्यपणे, गोडपणे, मी त्यांनाच माझ्या पार्टीत आणून माझी पार्टी 100% करून टाकली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. त्यामुळे तो प्रयोग मी रत्नागिरीत करणारच नाही असं मी तुला म्हटलं नाही. मी ते काय सांगणार नाही. ते आता 3 वर्षानंतर भेटा, माझ्या प्रयोगाला सुरुवात तर करू दे. 3ऱ्या अंकाला भेटा. हा माझा पहिला अंकात राजाला जरा उभा तर राहू दे, वाट बघा. दिग्दर्शक आलेला आहे आणि हे जे प्रकल्प आहेत ते पर्यावरणपूरक असावे या मताचे मी 100% आहे. बॉक्साईटचा जो काही प्रकल्प आहे त्यातनं रोजगार निर्माण होणार आहे का? बॉक्साईटच्या खाणीचं काम आणि रिफायनरीचं काम याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण खाणीमध्ये ते उकरून ते सगळं घेऊन मटेरियल लोक निघून जाणार आहेत, खड्डे शिल्लक राहणार आहेत, म्हणून लोक विरोध करत आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. रिफायनरीमध्ये असला प्रकार नव्हता. रिफायनरी म्हणून बाळानो तुमच्या माध्यमातून तो प्रकल्प होईल का मला माहीत नाही. तो आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू घेऊन गेले. मी जाऊन बघून आलो. त्यांनी जागा दिली, जोरदार काम चालू आहे. 2-4 लाख पोरांना रोजगार देणार. त्याने त्यांचं काम बळकट केलं, आम्ही पळवून लावला. अरे म्हणून आता तुमच्या माध्यमातून सांगा, रिफायनरीचा प्रकल्प लोकांना अजूनही व्यवस्थित कळला नाही असं मला वाटतं. एवढा प्रचंड रोजगार देणारा, समुद्राचा उपयोग होणारा, समोर आपल्याकडे क्रूड ऑइल असणारा झालं नाही. पण बॉक्साईट होतंय त्याचं काय? मी सांगितलं ना ताई तुला. आता लोकांचा विरोध असेल तो सरकार त्याची दखल नक्कीच घेईल. इथले आमदार घेतील, मंत्री घेतील. राजापूरच्या त्याला विरोध केलाय. मग का बरोबर केला असेल. मी त्यांची माहिती घेतो. माझं तर म्हणणं तेच आहे, जर अशा प्रकारचे खनिकर्माचे उद्योग या पर्यटनाच्या जिल्ह्यात होऊ नयेत असं माझा आग्रह आहे. संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कालच राहुल साहेब असं म्हणाले विनायकावर की निवडणूक झाल्यानंतरच आम्ही त्यांच्या नावावरतीच पाणी सोडलंय म्हणून. बाळानो, आम्ही कोणावरही पाणी सोडत नाही.
सगळे आमचे आहे. मी तर म्हणतो हे वसुधैव कुटुंबकमवाले वयम पंचाधिकम शतमवाले आम्ही आहेत. आणि 29ला दिसेल तुम्हाला. म्हणजे जे पश्चिम बंगालमध्ये जर माझा पक्ष एवढ्या शून्यावरनं 207पर्यंत जाऊ शकतो, तर महाराष्ट्रात मला वाटते फार कठीण नाही. फक्त वाट बघा, होईल. अनेक लोकांची मतं परिवर्तित होतात ताई. त्यामुळे सरकार बनणं वगैरे तो त्या 29च्या शेवटच्या 2-4 महिन्यातला विषय. आज आमचा निवडणूक हा विषयच नाही आहे. आज कार्यकर्ता संघटन. संदेश पारकर महायुतीमध्ये येतील. मी काय बोललं नाही झालं, माझं काही बोलणं नाही झालं. आणि त्याला जर महायुतीत यायचं तर स्वागतच आहे. भाजपकडे आले तर घेणार का? मला स्वागतच आहे आमच्या पक्षात. माझा पक्षाचे दर सताड उघडी आहेत आणि आम्हाला घेऊन सगळ्यांना 100% करायचंच आहे बाळानो. त्यामुळे आम्हाला कोणी अविषय नाही, माणूस नाही. बरोबर आहे. तुम्ही पत्रकार मंडळी पण आमच्याकडे लवकर या. आम्ही तुमचं पण स्वागत करतो. धन्यवाद.